महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी नागपुरात लाडक्या बहिणींनी आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी सर्वांचे दैवत टेकडी गणपती येथे दिनांक 26 नोव्हेंबर सकाळी 11 वाजताच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी 7:30 वाजता या कार्यक्रमात भाजप महिला मोर्चा अध्यक्षतर्फे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या महाआरतीत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं होतं। त्यान्वये समस्त लाडक्या बहिणींनी गणरायाची पूजा अर्चना केली आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री कर अशी प्रार्थना गजाननासमक्ष केली। आज हे आमचे दैवत आहेत, सगळ्या समाजाचे दैवत आहेत। त्यांना आम्ही साकडं घातले की आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊच बनावे, लाडक्या बहिणीचे भाऊ देवाभाऊ मुख्यमंत्री बनावे, यासाठी आम्ही आज गणपती बाप्पाला साकडं घातलं आहे सगळ्या। आणि ही गणपती बाप्पा आम्हाला माहिती आहे की आमची इच्छा पूर्ण करणार आहेत। देवाभाऊ मुख्यमंत्री बनावे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे, तरी गणपती बाप्पाला साकडं घालायची काय गरज आहे? तरी आमची निष्ठा जी आहे ते गणपती बाप्पाकडे आहे, त्यामुळे गणपती बाप्पाला आम्ही साकडं घातले। मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने ही मागणी केलेली आहे, पण आमची मागणी देव बाप्पाला करणंही खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी आज गणपती बाप्पाला साकडं घालायला आलो आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडनं पण पूजा अर्चना सुरू आहे, देवाभाऊसाठी पण पूजा सुरू आहे। पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे रिझल्ट जर पाहिलं तर सगळ्यात जास्त सदस्य आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। आणि मागच्या वेळेस आमच्या देवाभाऊनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे, कमी संख्या असतानाही मोठं मन करून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे। तर मला असं वाटतं की आता पण माननीय एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांनी माननीय देवाभाऊचं मुख्यमंत्रीपद मान्य करायला काहीच हरकत नाही, आणि ही जनतेची मागणी आहे। महान्यूज 7 करिता कॅमेरा पर्सन अविनाश तोतळेसह आचल लोखंडे, नागपूर।